ते आज तुम्हाला फक्त पैसे दिसते बरं का. आजच्या या महाराष्ट्र केसरीच्या पदाला अलीकडे तुम्ही फक्त डोळ्याने काय बघितलं, पैसे. जो मान सन्मान पूर्वीच्या महाराष्ट्र केसरीला होता आज तो नाही आहे. मिळकत फक्त 50 रुपये मिळकत. ती पायतान आहे बघा, सगळे फुटला दिसते काय. आणि पूर्वीचे 2-2.5 किलोचे एक पायतान होता. घोड़े को लगाम चाहिए, खुशी से आनंद से कष्ट नहीं कर सकते हैं, त्याला चाबूकच लागते आणि लगामही लागते. काडी लावली तर कोण कष्ट करत नाही. नज़र में सब कुछ है. नज़र से ही नज़र लगती है, नज़र से ही नज़र खाती है. नज़र ही दुनिया को बर्बाद करती है, नज़र ही दुनिया को आबाद करती है. तुमचे नज़र व्यवस्थित ठेवा पास. माँ बहन को इज्जत से देखो, उनको देखो सर झुका के चलो. माझ्यामुळे त्यांना त्रास होईल, माझ्यामुळे त्यांना काय अडचण होईल असं काही वागायचं नाही आहे. नमस्कार मंडळी, नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण कोल्हापुरात अशा महान मलांकडे आलेलो आहोत. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, भारत केसरी पैलवान दीनानाथ सिंग अण्णा यांना भेटण्यासाठी आलो आणि मुलाखतीच्या भागातनं जे नवीन पैलवान आहेत यांना एक मार्गदर्शन मिळेल. कारण की जुन्या पैलवानांचा जो कुस्ती क्षेत्रातला खडतर प्रवास आहे तो आजकाल पैलवानांना माहीत होणं तेवढंच गरजेचं आहे. कारण सगळ्या सुविधा मिळतात तरी पण पैलवानी क्षेत्राकडं आपण कष्ट किती करतोय, मेहनत किती करतोय, अशा अपेक्षा किती ठेवतोय ह्यावर प्रकाश टाकला पाहिजे. कारण प्रतिकूल परिस्थितीत पण आज अण्णांनी हिंद केसरी, महाराष्ट्र केसरीपर्यंत मजल मारलेली आहे आणि त्यामागचं असणारं कष्ट वगैरे ते आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. अण्णा, प्रथम आपलं सहर्ष स्वागत की बहुमूल्य वेळ आम्हाला चॅनलसाठी दिला आहात. अरे भाई, तो कुस्ती का प्रेम आहे. तुम्ही ह्या कुस्तीच्या प्रेमासाठी आमच्याकडे वेळ मागितला. हमारी जिंदगी एकदम रिकामी आहे कुस्तीसाठी बरं का. कुस्तीसाठी मी संपूर्ण आयुष्य समर्पण केलं आहे कुस्तीसाठी, लाल मातीचं. बरोबर. आणि ते कुस्तीसाठी तुम्ही कधी हाक मारा, कधी बुलवा, ये मैं अपना सौभाग्य समझूंगा. सेवा मैं आपको दे सकूं, ये मेरे भाग्य की बात है. विचारिए आपको क्या पूछना है. वस्ताद, मला सांगा की आता तुम्ही कोल्हापुरात आहात आणि प्रवास कसा झाला. म्हणजे एक बनारस ना गाव, हां, बनारसमध्ये एक गाव कोणतं, असं ग्रामीण गाव कोणतं, आणि तिथनं प्रवास कसा महाराष्ट्रात झाला आणि हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी या ठिकाणी प्रवास थोडं सांगितलं तर बरं होईल. ठीक आहे. असं आहे की आम्ही खूप लहान असताना 5-6 वर्षाचे असताना वडील वारले. वडील वारल्यानंतर आम्ही थोडंसं रानात लोकांनी पाठवून दिला मार की तू बाहेर जा. आणि बाहेर गेल्यानंतर भाताची शेती होती, जरा फिरून मी भात बघत होतो. तेवढं काय वाटलं की त्यांना बांधून घेऊन जायचं बनारसला. आमच्याकडे काशी जवळजवळ 40 किलोमीटर आहे. ते काशीला गंगा घाटपती न्यायला त्यांनी बांधून तयार करण्यासाठी मला बाहेर घालवला. तेवढं एक माणूस आला आणि तो माणूस सहज बोलून गेला, अरे तेरा बाप मर गया, अब तो भीक मागेगा. तर ती तसंच मी पळत घरी आलो. घरी आल्यानंतर चुलतेला असं मी विचारलं की रामनिहोर सिंग बोल रहे हैं कि तेरा बाप मर गया, अब तो भीक मागेगा. त्यांनी तसंच म्हणलं, अरे कुछ नहीं बीमार थे, कहीं गए हैं बाहर, 2 दिन में आ जाएंगे. आणि सुखू यादव म्हणून एक माणूस होता, त्यांच्याकडे माझं पिशवी भरून रात्री मला बाहेर काढला की तुम बंबई को जाओ. तर मी बनारसवरनं कसं तरी आलो, मला आठवत नाही, पण बनारसपासून मुघलसराय जवळजवळ 16 ते 17 किलोमीटर आहे. तेवढं मी चालत गेलो आणि 1.5 दिवस चालत गेल्यानंतर मुघलसरायला पोहोचलो आणि तिथे 1 दिवस थांबलो. त्याच्यानंतर मी कलकत्ता मेलने मुंबईला आलो. आणि मुंबईत आल्यानंतर वयाच्या 6 वर्षापासून लंगोट लावला आहे मी. आणि मग चुलते घरात सगळे, वडिलांची इच्छा होती तू पैलवान हो, म्हणून मग आईने सांगितलं की जाओ. ज्यावेळी मी मुंबईला जायचं होतं तर आईचा असा पाय धरला नाही, असा आई असं पायाने ढकलली आणि म्हणजे तू जाओ, तेरे बाप की इच्छा थी तो पहलवान बन के आना, अगर पहलवान नहीं बनना तो वहीं खप जाना, मुंह नहीं दिखाना हमको. हां, तसं मी मुंबईला आलो. त्यावेळेस वय किती होतं? 6 वर्षात मुंबईला आला तुम्ही? हो. कोणासोबत? आमच्या गावाला होता एक यादव, सुखू यादव, तो रेल्वेमध्ये सर्व्हिसला होता. तर त्याचा पास होता म्हणून ते त्या दिवशी बाहेर पडलो. तो पास दाखवून फ्री, तो पास फ्री, आणि आमचा निम्म तिकीट होता 7 रुपये 4 आणा. आजकालच्या पोरांना 6 वर्षामध्ये काहीच कळणार नाही, कुठं पहिलीला पण जाणार नाही, पण त्यावेळेस तुम्हाला वाटलं नाही का बाबा आईना सोडून जावं असं? नियती आहे हे, तर सब भगवान की लीला आहे, परमेश्वर की. काय त्यांचं म्हणत आहे ते काही माणसाचं आम्हाला कळत नाही. घर से बेघर हो गए और रास्ता पकड़े और मुंबई आए हम.
तर वडिलांची ती इच्छा होती पैलवान, मग घरचे चुलते वगैरे सगळे लागले पैलवान 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 पैलवान. त्या पैलवानसाठी मी वयाच्या 6 वर्षापासून लंगोट लावला आहे आणि आज माझा वय 78 आहे. म्हणजे 72 वर्ष झाले लंगोट अजूनही लावतो, अजूनही व्यायाम करतो. अजूनही चालू असते. हाँ, कर्म ही मेरी पूजा है. कर्म, हम अपने कर्म को हमेशा करते रहते हैं. कष्ट ही माझं जीवन आहे आणि कुस्तीसाठी कष्ट हा महत्त्वाचा आहे. तशी कौटुंबिक पार्श्वभूमी अशी कोण आहे की पैलवानी क्षेत्राकडं, की वडील चुलते वगैरे? घरचे सगळे छोटे छोटे पैलवानच करत होते. मुंबईला 10-20-25 म्हैस होती, तर त्या म्हैशीला काय करायचं, ते दूध बीत विकायचे आणि जे शिल्लक राहिला, मग ते अशी यंत्रणा नव्हती दुधाचे आयुष्य वाढवण्यासाठी. दूध नाचते म्हणून काय करायचे, विकल्या कपला ठीक नाही तर प्यायचं आणि मग लाल मातीत कुस्त्या बिस्त्या करून सगळेच तगडेच होते चुलते माझे. आता मुंबई म्हणजे सुरुवातीला मुंबईमध्ये आपण आलेला. मुंबईला हां, जे कोल्हापूरमध्ये कधी प्रवास झाला, म्हणजे मुंबई ते कोल्हापूर असा कधी? मी 64ला मी सांगलीला आलो. मी वसंतदादाला एकदा सहज भेटायला गेलो. मी 8वीत असताना वसंतदादा आले होते. आम्ही सखा पाटीलला भेटायला गेलो होतो. सखा पाटील केंद्रीय मंत्री होते. सखा पाटीलकडे गेल्यानंतर तिथे वसंतदादा बसले होते. माझ्या चुलतेवर मी गेलो, खाकी हाफ पॅन्ट होती, 8वीला होतो मी. तर मग ते सखा पाटीलकडे सगळे भैया लोक काँग्रेसचे जे गप्पा मारत होते, बोलत होते. मी आपला बाहेर थांबलो होतो. खाकी हाफ पॅन्ट होती आणि पांढरा बुशर्ट होता. दादांची नजर माझ्यावर गेली, वसंतदादाची. वसंतदादाने ते सखा पाटील विचारले की हा पोरगा कोणाचा? मग ते म्हणले भैया लोकांचा पोरगा आहे. अरे म्हटलं चांगलं दिसतं, याचा हाड बीड मोठा आहे, चांगला आहे आणि सांगलीलाच मोठं पैलवान होईल. मग सखा पाटील म्हणले भैयाचं पोरगा आहे आणि दूध बीत पिऊन सगळे जाडजूड झाले, काय यांचा उपयोग नाही, कशाला तुम्ही नेताय तुम्ही? त्यांनी हट्टाला गेला आणि मग चुलत्याला सांगून बोलवून घेतला. दादाला हिंदी येत नव्हती, चुलत्याला मराठी समजत नव्हती. मग सखा पाटीलने समजावून सांगितलं गेला, सांगलीला पाठवला तर मोठा पैलवान होईल. हे 60-61ची घटना आहे. मग 2-3 वर्ष मी गेलो नाही, मुंबईला कुस्त्या करत राहिलो. मग दादांचे सारखं पत्र यायचं की आपने भेजा नाही सांगलीला. मग 64ला मी सांगलीला आलो. त्यावेळेस कुठल्या तालमीतनं सुरुवात झाली सांगलीला? सांगलीला आल्यानंतर इंदिरा भवन आहे बघा, लॉज अजून आहे तो लॉज. त्या लॉजवर आम्ही थांबलो आणि आमचे घरचे सगळे गेले दादांना भेटायला. वसंतदादा पाटील तो कारखान्याचे चेअरमन होते आणि कारखान्याच्या मशिनरीसाठी ते सखा पाटीलला भेटले होते. दादा फक्त कारखान्याचे चेअरमन होते, फक्त चेअरमन. मशिनरीसाठी ते सखा पाटील भेटायला मुंबईला आले होते. आणि मग आम्ही तिथे गेल्यानंतर ज्योतिराम दादा तिथे बसले होते वसंतदादाकडे. ज्योतिराम दादा थोडे नगराध्यक्ष होते, भारत भीम. तिने बघितलं, ते म्हणले हे पोरगा आमच्या तालमीत राहतो, मारुती मानेकडे पाठवू नका. मग मी ज्योतिराम दादाकडे मी आलो 64ला. 64 आणि 65 2 वर्ष सांगलीत राहिलो. सांगलीला आमचं वजन वाढत नव्हता म्हणून मी कोल्हापूरला आलो. म्हणजे कोल्हापूरला तुम्ही 66ला फेब्रुवारी महिन्यात आलो मी. सांगली सोडून मी कोल्हापूरला तो 82 किलो माझा वजन होता. मी आलो फेब्रुवारीला आणि 22 नोव्हेंबरला माझा भाग्य आहे, माझा नसीब या लाल मातीने गंगावेशच्या 22 नोव्हेंबरला मी महाराष्ट्र केसरी झालो. आणि त्याच्या अगोदर सांगलीला कोल्हापूर सगळे म्हणजे भैयाच पोरगा मग सगळेच म्हणायचे भैयाच पोरगा. मी जळगावला महाराष्ट्र केसरी झालो आणि जळगावला महाराष्ट्र झाल्यानंतर सगळे तिथलीच लोक मला अण्णा म्हणायला लागले. त्यावेळेस तुम्ही महाराष्ट्र केसरी झाला त्यावेळेस जे डॉक्युमेंटरी जी आहे ते महाराष्ट्रातली होती का उत्तर प्रदेशची होती, म्हणजे बनारस? बनारस कसं हो, मुंबई जिल्ह्यातून मी खेळत होतो. राहायला मी कोल्हापूरला, पण मुंबई जिल्ह्यातून मी मुंबई जिल्ह्यातून काय भावना होती? आज बघताय महाराष्ट्र केसरी म्हणल्यानंतर खूप मान सन्मान दिलं जायचं, आणि त्यावेळेस कशी परिस्थिती होती महाराष्ट्र केसरी? आज आहे ना तुम्हाला दिसते, आज तुम्हाला फक्त पैसे दिसते बरं का. आजच्या या महाराष्ट्र केसरीच्या पदाला अलीकडे तुम्ही फक्त डोळ्याने काय बघितलं, पैसे. जो मान सन्मान पूर्वीच्या महाराष्ट्र केसरीला होता आज तो नाही आहे. आज पैसे मनामध्ये. अरे महाराष्ट्र झाल्यानंतर इतकं आनंद वाटायचा आहे की असा लगता था मेरी जिंदगी लंबी हो गई. अच्छा महाराष्ट्र केसरी म्हणजे काय मोठा अभिमान असायचा. मिळकत फक्त 50 रुपये. मिळकत किती? 50. त्यावेळेस 50 रुपये होती, बाकी काही मिळायचं नाही. अच्छा कोई सवाल नाही उठता.
पण तू गदा तो आनंद महाराष्ट्र केसरी. अरे आमच्या वस्ताद आणि सगळे म्हणजे अंबाबाई जवळ येऊन नाचायचे की कोण होते वस्तात त्यावेळेस? बाबूराव गवळी 8-10 वाजतात. बरं. मोतीबागात महाराष्ट्री झाले, मोतीबागात हिंदी केस झाले, ते वस्ताद नाचत होते. मग त्यानं त्याच्या डोक्यात असायचं की मोतीबागात अरे ते गणपत आंदलकर झाला, श्रीपती खंचनाले झाला, तिकडे मारुती माने झाला हिंदी केसरी, त्याचे वस्ताद नाचत होते. आता आम्ही कवा नाचणार तू हिंदी केसरी हो. महाराष्ट्री झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी एक डोक्यात नवीन स्वप्न घातला, अरे भाडव्या महाराष्ट्र केसरी हो. त्यांचं ती पायतान आहे बघा सगळे फुटला दिसते काय. हो. आणि पूर्वीचे 2-2.5 किलोचं एक पायतान होता. अरे फेकून मारायचे नाही मेहनत केली तर. आणि हे सत्य बरं का, हे ऐकून घ्या. मठ तालमीचे वस्ताद, मोतीबाग, गंगावेस आणि शाहूपुरीचे वस्ताद, हे सगळे वस्ताद कवा ते असे सांगायचे की आम्ही आहे म्हणून कोल्हापूरची पैलवानी आहे, आमच्या पायतान आहे. अरे भाडव्यानो रांडेच्यानो, आमच्या पायतान म्हणून तुम्ही पैलवान आहे. ज्या दिवशी आमची हाडं पंचगंगेला गेली ना, तशी त्याच दिवशी तुमची पैलवानी सुद्धा पंचगंगेला जाणार. आमची हाडाबरोबर तुमची पैलवानी पुन्हा जाणारच पंचगंगेला. घोडे को लगाम चाहिए. आता तेवढे वस्ताद होते तुम्ही जे नाव घेतलंय तुमच्यासाठी जे वस्ताद, ते आता हयात आहेत का त्यापैकी? कोणीच नाही. कसं हयात असणार? मंडळी आपण बघतो आम्ही जाण्याच्या मार्गावर आलो तर मस्तच कसा राहणार बघा. भरपूर वस्ताद गेले आणि कोल्हापूरची पैलवानी गेली बरं का. पहिल्यासारखं नाही राहिलं. पैलवानी होते. अरे काय आम्ही नथिंग. अरे आम्ही हिंदी केसरी होऊन आल्यानंतर सासे मामाला भेटलो. सासे मामाला आम्ही असं सांगितलं, आम्ही हिंदी केसरी. सासे मामा असं बघितलं, म्हणजे अरे तुझ्यापेक्षा आले, अरे तू पाय उचलणार ना, एवढी मोठी पैलवान कोल्हापुरात होते. मग ते ऐकल्यानंतर आम्हाला काय वाटलं असेल की नथिंग, झिरो. आजच्या हिंदी केसरी 0, एवढे मोठे पैलवान होते. मग ती पैलवानच्या पुढच्या पायरी बघा तुम्ही, जगज्योता घामा पैलवान, ती काय असणार हो. तशी पण टप्प्याने 5-5, 6-6 वर्षाच्या टप्प्याने पैलवानी खाली होत आली. मंडळी त्यावेळेस वस्ताद मंडळी एवढी स्ट्रिक्ट असायची की अण्णांनी सांगितले किती असायचं, त्यांचं एक प्रेम असायचं. त्याच्या मागं शिव्या देणे किंवा मारणं, ह्या मागं एक त्यांचं एक स्वप्न असतं की आपण ह्यांना कावल्याशिवाय हे सुधारणार नाहीत. त्या दबावापोटी, भीतीपोटी पैलवान हे कष्ट आणि मेहनत करायचे. नंतर लक्षात यायचे की आपल्या हितासाठी हे सगळं करायचं. आणि इतका कष्ट करणे इतकं सोपं नाही बरं का. आप खुशी से आनंद से कष्ट नहीं कर सकते हैं. त्याला चाबुकच लागते आणि लगामही लागते. घोडे को लगाम, पहलवान को लगाम चाहिए, तो लगाम वस्ताद. आज हनुमान गुरु नाही आहे दिल्लीला, सांगा ना पुन्हा सतपाल कोण झाला काय? आज सांगा ना श्रीपती खंचनाले, मारुती माने, विष्णू सावर्डे, गणपत आंदलकर पुन्हा झाले का या महाराष्ट्रात? नाही होणार. शक्य नाही. लगामच तसं नाही ना. लगाम नाही, पायतान नाही. प्रेमानं कोण कष्ट करत नाही बरं का. उचकाडी लावली तर कोण कष्ट करत नाही. कष्टासाठी तो पायतान असावा लागते. तो शिवी आजी आम्ही बरोबर 4ला 2दा हाक मारला, रे उठला का ना रे भाडव्यानं, उठला नाही. 2-3 आवाजानंतर पायतान फेकून मारायचा, रांड्याचा झोपलाय. ही शिवी देऊन कंटाळून मी आलेलो, नवीन मराठी समजत नव्हती. आणि मी एका झाडाखाली बसून पाठीमागे रडत होतो की मेरे को अभी जाना है, हमको पहलवानी नहीं करना, हम गांव जाएंगे. सुबह माँ बहन की कौन गाली सुनेगा. मी जाण्याचा विषय काढल्यानंतर मारुती माने बुलेटने आले होते ज्योतिबाला जाण्यासाठी. ते कट्ट्यावर आले दूध प्यायला. मग ते दूध पिऊन झाल्यानंतर तो गवळी म्हणला, हो मारुती भाई, तो भैयाचा पोरगा आला नवीन बघा, तालमीत नवीन आला लय चांगला हो, तो रडतोय सारखा आणि उद्या किंवा आज तो मुंबईला जाईन निघून, कोल्हापूर राहणार नाही. भाऊ म्हणला रे असं कसं. त्यांनी बुलेट तशी फिरवली, गंगावेशमध्ये आले. आम्ही बरोबर 11 वाजले होते. 11 वाजता आल्यानंतर मग सगळे वस्तादांना हाक मारला. सगळे वस्तादला हाक मारून उभा केला, मला पण हाक मारला. उभा केल्यानंतर मला म्हटलं तू मुंबईला का निघाला रे. तो मैं बोलो भाऊ हमको बहुत गाली देते हैं, माँ बहन की, और गाली हमको सहन नहीं होता, हमको मुंबई जाना है. मग ते मारुती माने म्हटले वस्ताद लोकाला, अरे वस्ताद लोक तुम्ही काय याला शिवी देतोय. मग ते अण्णाबा पाटलकर, गवळी वस्ताद हे सगळे समोरच थांबले होते. ते म्हणले मारुती मानेला, अरे यार रांडेच्याला कवा आम्ही शिवी दिली. असं म्हटल्यानंतर मारुती माने गप झाले, ते सगळे गप झाले. नंतर मारुती माने मोठ्याने हसायला लागले
आम्ही आपलं गप उभा होतो. मग मारुतीमाने त्यांना विचारलं की आता तुम्ही काय बोलला, काय बोललं. ते म्हणले काय मारुती तसा ना, आम्ही आमची तालीम शिवाजी पेठेत आहे, आम्हाला सवय हो ती सवय. आम्ही सहज बोलतो रांडेचा जेवला काय, रांडेचा उठला काय, आमची सवय आहे. याला समजावून सांगा, राग मानायला नको, मला फक्त एवढंच पाहिजे, हेच पोरगा महाराज कसे होणार आहे. म्हणून मला याच्यावर प्रेम आहे. नाही अण्णा तुम्ही म्हणल्याप्रमाणे ना मारुतीमाने मला सांगितलं की वचन दे, जाणार नाही म्हणून, तू वचन दे माझ्या हातात, वचन दे. मी म्हणलो भाऊ मी गाडी ठरवली, 100 रुपये बयाना दिला मी, म्हणलं हे 100 तू घे परत जाऊ नको, आणि त्याच्याकडनं बयाना परत मागू नको, तू हे 100 घे आणि गप जाऊन झोप. तुम्ही 100 घेतला नाही, 100 त्यांना परत दिला आणि त्यांच्या पाया पडलो. म्हणलो तुमचा आशीर्वाद फक्त राहू द्या. अरे म्हणलं आशीर्वाद तसं मी महाराज केसरी होऊन मला दाखव. म्हणलं भाऊ महाराज केसरी मी आहे. आणि महाराज झाल्यानंतर मारुतीमाने मला भेटायला आले, खचनाई पहिलवान तालमीत आले भेटायला. मी त्यांच्या पाया पडलो की महाराज केसरी झालो मी. अण्णा 1971ला हिंद केसरी झाला, त्यावेळेसची परिस्थिती काय होती, म्हणजे कोणत्या ठिकाणी ती हिंद केसरी स्पर्धा झालेली आहे? नागपूर. बर. आणि त्यावेळी महाराष्ट्रातून हिंद केसरी पदासाठी निवड होणे एक महत्त्वाची असते. कशी व्हायची ती निवड वगैरे? बाळासाहेब देसाई, कुस्तीगीर परिषदचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई, एक कुस्तीगीर परिषद ठरवत होती कोणाला पाठवायचं आहे, महाराज केसरी किंवा हिंद केसरी. निवड चाचणी व्हायची. निवडीतून महाराष्ट्रातून 1 किंवा 2 पैलवान हिंद केसरीसाठी पाठवत होते. तर बाळासाहेब देसाई यांची पुण्याई आहे, कुस्तीगीर परिषदेची पुण्याई आहे, माझी निवड झाली. आणि मी महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र केसरी हिंद केसरी दोन्ही पदं माझ्याकडे पहिला मी. आमच्या जे अगोदरचे आहेत ना, हे आमचे दैवत आहेत, एकदम डायरेक्ट PhD. नाही मॅट्रिकला बसलेच नाही ते, एकदम डायरेक्ट. श्रीपती खंचनाले, गणपत आंदोलकर आणि मारुतीमाने हे 3 आणि हजरत पटेल हे 4 डायरेक्ट. आणि 5वा मी, 5वा महाराष्ट्र केसरी, 5वा हिंद केसरी माझ्याकडे. मला अनेक आता हे महाराष्ट्र केसरीच्या मी फायनलला आलो बरं काही. ऐका तुम्ही पण, कैसी परिस्थिती आती है मुझ पर. फायनलमध्ये आल्यानंतर संध्याकाळी बरोबर दुपारी 12:01 आसपास त्यांनी 5 जिल्ह्यांनी तक्रार केली. 12 वाजता 5 जिल्ह्यांनी तक्रार केली की महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राचा असावा. एका ओळीत एका लाईनमध्ये तक्रार. महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राचा असावा. ही तक्रार गेल्यानंतर मुंबईवाल्याला समजला. मुंबईवाले म्हणले आपण कोर्टात जायचं, आज आमको फायनल ना, कोर्टात जाऊ. मी म्हणलं तुम्ही सगळे, बाळासाहेबने बोलवून घेतला मुंबई तालीम संघाला. मी पण गेलो होतो. बाळासाहेब देसाईचे पाय पडून उभा राहून, साहेब अगर कुश्ती करने को हमको नहीं मिला तो हम कोल्हापुर नहीं जाएंगे, हम गाँव चले जाएंगे. आणि पैलवानी नको. माझी शाळा 10वीला आहे, मी कॉलेज वगैरे करणार, कुस्ती बस, लंगोट बंद. अरे म्हणलं तू गप जाऊन झोप. म्हणलं का साहेब मला झोप कसं लागेल. म्हणलं तुझ्या गेलो मी. आणि मुंबईला म्हणलं मी कोर्टात जाणार. मुंबईला त्यांनी थांबवलं, जा मी 5 वाजता निर्णय घेणार आहे. 5 वाजता त्यांनी मिटिंग घेतली. परत ते 5 जिल्ह्याला बोलवून घेतला, बाकीचे तालीम संघ बोलवून घेतला. त्यांनाच विचारला प्रवेश तुम्ही का घेतला, प्रवेश का घेतला. प्रवेश ना करायचे. आणि प्रवेश घेतल्यानंतर 4 कुस्ती झाली, 5वा फायनलमध्ये आल्यानंतर तुम्ही तक्रार करताय. पण हा नाशिकमध्ये लढला आहे महाराष्ट्र केसरीला, साताऱ्याच्या स्पर्धेला 62 किलोमध्ये लढला आहे. त्यावेळी तुम्हाला हा परका नाही वाटला. आज परका का वाटतो. फायनलमध्ये आल्यानंतर उठा निघा, 8ला कुस्ती लागेल. बाळासाहेबांचा तो निर्णय बघ, अंगावर काटा मारला तो निर्णय 8ला. आणि बरोबर 8ला कुस्ती लागली जळगावला. फायनलमध्ये चंबा मुतनाळ कोल्हापूर आणि दीनानाथ मुंबई, आम्ही दोघांचं फायनलमध्ये आल्यानंतर 8 वाजता कुस्ती लागली. बरोबर 8:30ला मी महाराष्ट्र झालो. आणि भैयाचा पोरगा महाराष्ट्र की झालं. बरं तिथेच मैदानात सगळे मला अण्णा हाक मारायला लागले. मेरी जिंदगी की सबसे बडी खुशी. त्यावेळेस मॅट वगैरे असला काय प्रकार नसणार, फक्त मातीवरची कुस्ती. ही पदं मातीची शान होती. आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद ही मातीसाठी निर्माणच केली हो, गादीसाठी नव्हे. हे गादी परिवर्तन आहे, बदलाव आहे. लेकिन कुस्तीगीर परिषद हा मातीसाठी, हिंद केसरी लाल मातीसाठी कुस्ती आहे. अण्णा तुम्ही हिंद केसरी 1971ला झाला, त्यावेळेस कोणत्या तालमीत सराव करत होता? गंगावेश तालमीत.
आज ये जीवन की एक बात सुन लीजिए आपकी, मेरा जन्म भी गंगा मैया के किनारे। बरोबर। हाँ, गंगा मैया के किनारे, वो एक माँ थी गंगा मैया। मैं वो भाग्यवान हूँ, नसीब वाला हूँ कि यहाँ पंच गंगा मैया है। जी। एक माँ को छोड़ा यहाँ 5 माँ है। पंच गंगा मैया के किनारे मेरी तालीम है और मेरा जीवन भी है पंच गंगा मैया के ही पास। मेरी तालीम गंगावर शेवटपर्यंत गंगावर राहणार आहे। आता मी कोल्हापूर सोडून जात नाही। आणि आहेच हो, कोल्हापूर हे जगात भारी, आम्ही कोल्हापुरी म्हणतात, कोल्हापूरवासियांनी प्रेम देते, सगळंच आणि आहे, कुछ सगळ्या गोष्टी एक बात और भी सुन लो कि भीष्म पितामह जब ये 5 पांडव उनकी आखिरी स्थिति में जब वहाँ पहुँचते हैं, और उनकी दशा को देख के भगवान योगेश्वर पूछते हैं कि पितामह आपकी स्थिति, तो पितामह हंस के उनको बताते हैं योगेश्वर को। भगवान श्री कृष्ण कहते हैं कि 3 भूमि निश्चित है, ये परमेश्वर 3 भूमि, जन्म भूमि निश्चित है, कर्म भूमि निश्चित है, और तीसरी भूमि है मरण भूमि, कहाँ मरना है वो भी निश्चित है। तो मेरे जन्म तो गंगा मैया का किनारा, मेरी कर्म भूमि महाराष्ट्र है, कोल्हापुर गंगावेल से। अब रही तीसरी भूमि मरण भूमि, पता नहीं। आणि मला सांगा की तुमच्या आता त्या वेळेसचे पैलवान कोणकोणते असे महान असे मल्ल होते आणि त्यांच्यासोबत आपली कुस्ती झालेली आहे, ते पण सांगितलं बरोबर? अशी बरीचशी कुस्ती झाली बघा, मारुती वडार, दिनकर दहारी, असे मोठे मोठे पैलवान खूप कुस्ती झाली। लक्ष्मण वडार वगैरे त्यावेळेस? नाही, लक्ष्मण वडार आमचं लहान खूप। बरोबर। मारुती वडार कराडचे। ती स्मरणीय कुस्ती कोणती आहे? एक आठवणीत अशी कुस्ती कोणती तर असते की बाबा आयुष्यभर तुम्हाला एक टर्निंग पॉईंट असते आणि ती कायम लक्षात राहते, अशी कोणती कुस्ती आहे आणि कोणासोबत कुस्त्या झाल्या? खूप अशी कुस्ती झाली आयुष्यभर, म्हणजे हिंदी केसरीच्या फायनलमध्ये लाल बहादूर सिंग बिहार, आता ते IG म्हणून रिटायर झाले पोलीसमध्ये आहेत आता ते? नाही, रिटायर झाले आहेत, जीवनदायी रिटायर आहेत बिहारचे। बरोबर। तर ते फायनलमध्ये आल्यानंतर हे महाराष्ट्र आणि नागपूरचा स्पर्धा होता, ते तिनं तिकडे आल्यानंतर मग ते सगळे म्हणले अरे गंगा मैया का ये पाणी है तेरे को छोडेगा नाही, असा तिकडनं आवाज येत होता। मग महाराष्ट्रातून आमच्याकडे मुंबईला गेलेले सगळे गिरणी कामगार सगळे मस्त हिंदी बोलणारे, मग ते सगळे पहिलवान महाराष्ट्राचे, त्यांनी काय सांगितलं आहे, अरे तेरा एक गंगा मैया है, मेरा पंच गंगा मैया है, 5 माँ है, ये नहीं छोडेगा। और बरोबर 5 मिनिटात माझ्या कुस्तीचा निकाल लागला। तो एक जीवनाचा आनंद, म्हणजे फार मोठा आनंद झाला। एकच डाव लागली आणि डाव इतकं झाला की एक डाव लागल्यावर माणूस कोट्यात दिसत हो ना, तसं तोच प्रकार आहे। बाहरची टांग अशी लागली, समय बड़ा बलवान होता है, ईश्वर की मर्जी होती है, नाही तर ते काय सहज लागली टांग, इतकं जोरात लागली की बरोबर 5 मिनिटांनी मी बरोबर हिंदी केसरी झालो। और जीवन में सबसे बड़ी खुशी है, आणि जीवनात तो परिवर्तन कसं झालं की महाराष्ट्र केसरी, हिंदी केसरी मी पहिला, त्याच्यानंतर माझ्यानंतर चंबा मुतनाळ झाले, ते महाराष्ट्राच्या महाराष्ट्र केसरी होते। आणि हिंदी केसरी होताना सुरुवात त्यांनी केली महाराष्ट्रातून, तिकडे गेल्यानंतर देवराज अरसने त्यांना 40 एकर रान दिला आणि ते कर्नाटकमध्ये हिंदी केसरी कर्नाटकचे झाले। ते आझाद पटेल, पुन्हा एक मेहरदीनची कुस्ती होती भारतमल केसरी, मेहरदीनची कुस्ती भारतमल केसरी फायनलमध्ये मुंबईला तो बनारसमध्ये थोडीशी दंग झाला मिलिटरीची 1973ला। एका पिक्चरमध्ये बघत असताना पोलिसांनी मिलिटरीवाल्याला मारला, शिपाईला। ते मारल्यानंतर तो परत गेला आणि आपल्या सुभेदारला सांगितलं की हमको बहुत मारा। आपण ते मिलिटरीवाले आले, पोलिसांना मारला, आणि पोलिसाला मारल्यानंतर पोलीस पण टाईट झाले, उभा राहिले, तिकडनं मिलिटरी आली। मग कमलापती त्रिपाठी मुख्यमंत्री, त्यांनी कर्फ्यू लावला आणि बनास बंद केला। बनास बंद केल्यानंतर आम्ही फायनलमध्ये आलो, मेहरदीन आणि मी 14 दिवस राहिलो मी बनारसला। 14 दिवसानंतर मग जालूपूर कच्चा बाबा इंटर कॉलेजमध्ये तो स्पर्धा झाला। स्पर्धा झाल्यानंतर तिकडनं मुसलमान पब्लिक होती, इकडनं सगळे हिंदू बसलेले, आणि इकडनं दोन्ही पैलवान आपापला तयारीला लागले। दोन्ही पण तयारीला लागल्यानंतर ते तिकडनं आल्यानंतर म्हणले या अल्लाह मदत, या मौला मदत, तिकडनं मेहरदीन आणि मुसलमान सगळे उभा राहिले, असं अल्लाह मदत अल्लाह मदत। इकडनं हिंदू सुद्धा म्हणले बजरंग बली की जय। आणि तो संघर्ष म्हणलो, जर संघर्ष पेटला की परत हे मैदान परत मोडीत निघणार आणि 10 वर्ष परत थांबावं लागणार। फायनलमध्ये सगळी कुस्ती झाली, बक्षीस समारंभ झाला, फक्त शेवटची कुस्ती राहिली। म्हणजे काय कुठेतरी काहीतरी करावं, नाही तर मग ते एक म्हातारा वस्ताद होता, ते म्हणलं दीना तू ऐसा कर। मैंने कहा क्या करूं बता? बोले तू जा, मेहरदीन तेरे से उम्र में बड़ा है और बड़ा पहलवान है, उसके पैर पकड़ ले तू, सारे शांत हो जाएंगे और तेरा मैदान
पार पड जाएगा. मैंने कहा ठीक आहे. तसंच आलो मी. बस मेहरदीन आले मिशावर असा हाथ करत, या अल्लाह मदद, या अल्लाह मदद. अरे मुल्ले मारुति को नहीं छोड़ा, मैं आंदलकर को पटकाऊँ मैं, तू क्या लड़ेगा मेरे से. मैंने कहा ठीक है कोई बात नहीं, कौन लड़ेगा कौन नहीं लड़ेगा तो मैदान फैसला करेगा. पहले आप तो ऊपर तो आओ. ऊपर आल्यानंतर मी त्यांच्या दोन्ही पाय असा धरला. मी असं दोन्ही पाय असं लावल्यानंतर हात जोडून उभा राहिल्यानंतर मेहरदीने तो गप घर झाले आणि त्यांनी माझ्या पाठवर असा हात ठेवला आणि सहज बोलून गेले, विजयी भाव असं बोलून गेले. सहज. नम्रता में इतनी बड़ी ताकत है. अगर हम आपका पैर पकड़ते हैं, आपके पैरों पर अपना सिर रखते हैं, तो आप क्या दोगे हमें? आशीर्वाद तो दोगे ना, गाली तो नहीं दोगे. तो मेरा उनका सुझाव मेरा बड़ा फ़ायदा किया. मैंने पैर पकड़ते ही सारे मुसलमान शांत हो गए एकदम. या अल्लाह मदद बंद हो गया, यहाँ से बजरंग बली बंद हो गया और मेहरदीन भी एकदम ठीक ठाक हो गए. कुश्ती मेरी 40 मिनट चली. वो भी ज़िंदगी का एक अरमान, बहुत बड़ा अरमान था. 40 मिनट. सोचने की बात है कि वो हमसे 13 साल बड़े थे. हम 27-28 साल के जवान, वो 40 साल. कितनी लंबी फिटनेस थी उनकी. 40 साल की उम्र में एक 27 साल के जवान से 40 मिनट लड़े. उसके बाद थके हारे वो चित किए. तो यहाँ से हिंदू चिल्लाने लगे, एक छाती पे बैठ. मैंने कहा ना. हारने के बाद भी उनका मैं पैर छू के बाहर चले आया. मेरे जीवन में वो सबसे बड़ी खुशी है कि हम पैर छू के बाहर आया. और ये सोचने की बात है कि 13 साल बड़ा होके भी एक जवान से 40 मिनट लड़े. मेरी जीत नहीं है, जीत उनकी है. एक बुढ़ा मुझसे लड़ रहा है. आज ये सोचने की बात है, फिटनेस कितने साल तक पहलवानों ने रखा है. ये आज के पहलवानों को सबक लेना चाहिए कि वो 40 साल की उम्र में फिटनेस में थे, कुश्ती करते थे. गामा पहलवान 62 साल की उम्र तक लड़ते थे, विश्व विजयी गामा. और लाहौर के पहलवान 50-55 साल तक लड़े थे. 55 साल की उम्र में बूढ़े पहलवान आंदलकर पहलवान से लड़े हिंदी केसरी के फाइनल में. बंता सिंह, ये करतार, क्या ऐसा, ये सब बूढ़े पहलवान थे. तो 55 साल तक फिटनेस रहने. आज महाराष्ट्र को एक संदेश है बरोबर की तुमची सीमा फक्त महाराष्ट्र झाल्यानंतर बस थांबले. जत्रेवर इकडे तिकडे घे पैसे टाक बँकेत, एवढंच जीवन आहे तुम्हाला. आगे चलो ना. 30-35 साल झालं की आपलं लग्न केलं की झालं, विषय संपतंय. लग्न केलं. आता हे एक गोष्ट आणि मास्टर चंदगीराम 62 में पहली बार हिंदी केसरी हो गए. 62 में दिल्ली. 62 में हिंदी केसरी होने के बाद हिंदी पेपर नवभारत टाइम्स में उनकी मुलाकात आई थी कि मेरी दूसरी पत्नी के भाग्य से मैं हिंदी केसरी हुआ. मेरी दूसरी पत्नी, पहली नहीं दूसरी पत्नी के भाग्य से मैं हिंदी केसरी हुआ. तो उसमें उन्होंने लिखा था कि मेरी बादाम की ठंडई, मेरा खाना, मेरा खुराक दूसरी पत्नी करती थी. पहली तो सब इसको संभाल उसको संभाल, गाय पशु खेती वो संभालती थी. दूसरी ने बादाम सदाम पिलाकर हमको हिंदी केसरी बनाया. फिर शादी से और पहलवानी से क्या संबंध है? कुछ नहीं. आप अपना कर्म, अपना तपस्या करिए. क्या औरत तो घर ही रहती है, आपको तालीम में रहना है. रोज कहाँ जाना है उसके पास? नाही, एक महाराष्ट्रामध्ये एक संभ्रमावस्था आहे लोकांची. लग्न झालं की पहलवानकी संपतंय म्हणून ते लग्न पण करत नाहीत आणि लवकर ते वय पण होतंय. या गोष्टी थोडं येतात, एक गैरसमज आहे. सुखवंत सिंह, मेहरदीन, इनके बच्चे बड़े हो गए और पहलवानी करते थे. मास्टर चंदगीराम, आज उनका बड़ा बेटा अभी सीओ है हमारे यूपी में, जगदीश काली रमन. मुझे DYSP है. तो बरं. उनकी बड़ी बेटी, 2 बेटियां भारत केसरी, महिला भारत केसरी हैं. जगदीश काली रमन हिंदी केसरी, भारत केसरी है. एक हिंदी केसरी पहलवान की बेटी भारत केसरी है. हमारे महाराष्ट्र में क्यों ऐसा नहीं हो रहा है? आणि मला सांगा, आता गंगावेश तालीम म्हणलं की खूप मोठा इतिहास आहे आणि गंगावेश तालमीनं बऱ्याचशा पहलवानांना खूप मोठं केलेलं आहे. आणि आज जे आपण पण आहे गंगावेशच्या तालमीमुळंच आहे. कारण की तुम्हाला बऱ्याचदा मी सांगतो की आपला जो पहिला व्हिडिओ चालला आहे तो गंगावेश तालमीवरचाच आहे. आणि तिथनं आपल्या करिअरला पण, यूट्यूब करिअरला सुरुवात झाली. बऱ्यापैकी चांगलं फोकस आपण करतोय. बरेच जण म्हणजे आपलं चॅनल ग्रो झालेलं आहे ते गंगावेश तालमीमुळे आहे. बाकीच्या तर सगळ्या तालमीमुळे आणि पहलवान सगळ्या आहेत, पण विशेष म्हणजे गंगावेश तालमीचं पण आपल्याला खूप सहकार्य मिळालेलं आहे. तसं अण्णा, तुम्ही गंगावेश तालमीबद्दल काय सांगाल? काही मातीला गुण असते बरं का. काही मातीला वैभव असते, काही मातीला गुण असते.
आमच्या तालमीची एक वैभव आहे गंगावेशमध्ये. बाकी बरेचसे तालमीला कुला हातपाय मोडला, हाड मोडला, त्यामुळे बरेचसे पैलवान बादून घरला गेले. पण माझी गंगावेश तालीम असं आहे की कोणाला त्यांनी हातपायला नुकसान कधी केला नाही. कोणी हातपाय मोडला तो बाद झाला घरला गेला असा तालमीत कधी घडला नाही. तो एक विशेष आहे. आणि दुसरा या मातीचा विषय आहे. त्यांनी अनेक महाराष्ट्र केसरी, हिंदी केसरी वगैरे दिला, रुस्तम हिंद दिला, मोठी मोठी पदवीधर दिली. जागतिक कुस्तीपर्यंत नेणारा आमचे गंगावेश तालीम आहे. तर मातीचं वैभव आहे ना. आणि त्याचं नाव आहे श्री शाहू विजयी गंगावेश तालीम. आता मी भारतातले बरेचसे पैलवान भेटतात ना, ते सगळे लोक, बरेचसे लोक गंगावेश तालमीला ओळखतात. आणि गंगावेशचं म्हणलं की त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद असतोय. ते चौकत आहे. चौकत गंगावेश कसं आहे की उसकी जगह भी बड़ी भाग्यशाली है, जगह भी भाग्यशाली होती. चौकत आहे. आणि विशेष आहे की शाहू महाराजांनी स्वतःहून ती जागा देऊन स्वतःहून तालीम बांधली आहे. आणि पंचगंगेच्या कोपऱ्याला जाताना पंचगंगाकडे, इकडे जाताना रंकाळा, हे चौक आहे, वैभव आहे त्या तालमीला. जाता येता सगळ्यांची नजर त्या गंगावेशला जाते. नजर ना लागे मोही राजा, तो नजर न लगे ऐसी तालीम आहे हमारी गंगावेश. नाही, खरोखर आहे. आणि खूप प्रसिद्ध आहे. आणि खरोखर आपल्याला अभिमान पण वाटते की कोल्हापूरचं नाव हे गंगावेश तालमीपर्यंत तालमीमुळं गेलेलं आहे. आणि आजकाल पण प्रत्येक दरवर्षीना काही ना काही पैलवान आपले गंगावेश तालमीचे नाव करत असतात आणि चर्चेत आणत असतात. तालीम हे मातीचा गुण आहे, ते पैलवानांना येते. यावर्षी पण बऱ्यापैकी चांगले पैलवान खेळलेले आणि आशा पण होती, म्हणजे फायनलपर्यंत चांगलं खेळलं. आणि थोडासा मारुतीची कृपा असू द्या. आमच्या गंगावेशला महाराष्ट्र केसरी गदा आमची खूप इच्छा आहे. 82 नामदेव मोळे, त्याच्यानंतर गदा नाही आली. हो, लई मोठे मोठे पैलवान, चांगले पैलवान झाले. असलम काजी वगैरे हे सगळे आहे, हे माऊली वगैरे फार चांगले आहेत. पर क्या है कुछ पता नहीं चल रहा है. भगवान क्यों हमसे नाराज आहे. ही बात आहे की मारुतीची कृपा तरी असली पाहिजे. आणि कृपा असल्याशिवाय काही मिळत नाही. एक गोष्ट और आहे, हिंदी केसरी झाल्यावर 71ला अंधेरी कॉलेजने आम्ही सत्कार ठेवला. अंधेरी कॉलेजने सत्कार ठेवल्यानंतर तिचे प्राचार्य साताऱ्याचे होते. प्राचार्य बसले होते. थोडासा उशिराने मी आलो. आम्ही तिकडनं चालत आलो आणि एक डोक्यात होता की मी महाराष्ट्राच्या पहिला महाराष्ट्र केसरीने हिंदी केसरी. थोडासा चालत गेलो मी असा. आणि ते प्राचार्य उठले आणि म्हणले बसलो मी. अरे म्हणले असं ताटून का चालतो, केस्तोड झाली का तुझा. नाही म्हणलो सर केस्तोड नाही. म्हणलं मग तू काय मारुती माने झाला काय. म्हणलो नाही, मारुती माने नाही. आणि म्हणलं हे बघ, तुझ्यासारखे अनेक लोक कोल्हापुरात आले, उठ्या बस्या काढला, खाल्ले पिले, आले गेले, घरला गेले. तू हिंदी केसरी पण पोचला का माहिती आहे तुला. म्हणे का साहेब बताइए आप. तर म्हणलं तुझ्या आई वडिलाची पुण्य आहे म्हणून तिथपर्यंत तू पोहोचला. तुझ्यासारखे कष्ट करणारे भरपूर कोल्हापूरला आले. ले श्रीमंत आले, पोती पोती भर बदाम खाल्ले, डबा डबा भर दूध पेले आणि कवा आले कवा निघून गेले, पत्ता नाही. कुठेतरी पुण्याही असावं लागते. म्हणून ते हिंदी कसे ताटू नको, हातखाली कर, गप्प बस इकडे. मी म्हणलो बस. नाही, बरोबर आहे. नशीब पण पाहिजे. आपण म्हणतोय बरेचसे पैलवान आहेत मैदानी याच्यामध्ये कंटिन्यू आहे. गंगावेश तालमीचा दबदबा आहेच, पण एक गुड लक म्हणतो ना आपण, नशीब शेवटी कुठेतरी पुण्याही कमी पडतो असं मला वाटतं. आणि असलम काजीबद्दल खूप आशा होती मला. महाराष्ट्र केसरी होईल, महाराष्ट्र माऊली वगैरे खूप चांगले पोर आहेत. त्या बोंबाळे होता, सगळे होते. पर कहीं से कुछ न कुछ हम कम पड़ रहे हैं ऐसा हमको लगता है. नामदेव मुळे शेवट महाराष्ट्र केसरी. हेट वाईट वाटते, दुसरं काही नाही. आणि जो खुशी हो आनंद मिले बस. तरी बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि जर मुलाखत घ्यायला गेली तर अण्णांचा खूप संध्याकाळ दिवस लागेल. एवढं खूप मोठा इतिहास आहे कुस्ती क्षेत्र. आणि कुस्ती क्षेत्र काय लहान नाही, भरपूर मोठा आहे. शेवटचा अण्णा आत्ताच्या नवीन पैलवानांना संदेश काय द्याल. कारण की बघताय तुम्ही आत्ता परिस्थिती काय, पहिलेची पैलवानकी आत्ताची पैलवानकी, लोकांचं प्रेम यात खूप तफावत आहे. काय सांगाल यासाठी. देखो हमने सादिक पहलवान को देखा, सादिक पहलवान, और जब भी रास्ते से चलते थे तो उनको वहाँ की औरतें हट जाती थी कि पहलवान आ रहे हैं. कभी ऐसा आँख ऊपर नहीं उठाए. नज़र झुका के चलो, नज़र छिपा के चलो. नज़र में सब कुछ है. नज़र से ही नज़र लगती है, नज़र से ही नज़र खाती है. नज़र ही दुनिया को बर्बाद करती है, नज़र ही दुनिया को आबाद करती है. तुमचं नज़र व्यवस्थित ठेवा, पास
माँ बहन के रास्ते पर चलने वाली माँ बहन को इज्जत से देखो, माँ बहन को इज्जत से देखो, उनको देखो सर झुका के चलो. माझ्यामुळे त्यांना त्रास होईल, माझ्यामुळे त्यांना काय अडचण होईल असं काही वागायचं नाही आहे. आणि आमचा धंदा कष्टाला पर्याय नाही. खूप मेहनत करो, खूप कष्ट करो आणि त्याच्यानंतर आई वडिलाची पुण्यही असावं लागते. गुरुजनों का आशीर्वाद, समाज का प्रेम आणि भाग्य ही महत्त्वाचं आहे. भाग्य ही अत्यंत महत्त्वाचं आहे. बस. मंडळी, भरपूर अशा गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, ऐकण्यासारख्या. अण्णांचं काय वेळ आपण जास्त घेऊ नये आणि बऱ्याचशा गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून, मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आम्ही स्वतःला खरोखर मी भाग्यशाली समजतो की एवढ्या मोठ्या महान मल्लांशी आज आपली भेट झाली आणि त्यांची मुलाखत घेण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे. तर खरोखर त्याबद्दल आभारी आहे. आणि मंडळी, या व्हिडिओच्या माध्यमातून मुलाखत कशी वाटली हे नक्की सांगा आणि लवकरच भेटूया नवीन एखाद्या अशाच भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.